गोमंतकातच नव्हे तर एकूणच मराठी साहित्यात ज्या व्यक्तींचं नाव आदरानं घेतलं जातं तर आणि सगळेच जण ज्यांना ज्यांच्यापुढे नतमस्तक होतात त्यांचं नाव म्हणजे पंडित महादेव शास्त्री जोशी. तर महादेव शास्त्री जोशींच्या अनेक कथा संग्रह आहेत. त्यातलेच एक म्हणजे घररेगी, प्रतिमा, विराणी, भावबळ आणि खडकातले पाझर. तर अशाच या खडकातल्या पाझर या कथासंग्रहातली ही एक कथा, धन आणि मन. अगदी कथा ही आपल्या गोमंतकातल्याच असल्यामुळे आपण आपल्या घरात किंवा आपल्या अंगणातच घडते आहे असं हे चित्रण आहे. तर कथेचं नाव धन आणि मन. थोडे थोडके नव्हेत तर 1,000 रुपये जनुभाऊ जोगळेकर माझं देणं लागत होते. आजवरच्या आयुष्यात ऋणको किंवा धनको म्हणून मी कोणाची पायरी चढलो नव्हतो. पण माझ्या निपुत्रिक सासऱ्यानं मरायच्या आधी एक घटका जनुभाऊंकडे कर्जावर असलेले 1,000 रुपये माझ्या नावे करून मला सावकार बनवलं होतं. माझ्या गावात दोघे सावकार राहत होते. दोघे त्यांच्याविषयी नाना प्रकारच्या गोष्टी बोलत. गावकीच्या संबंधात ते आम्ही बऱ्याच वेळा एकत्र येत असलो तरी मी नेहमी त्यांच्यापासून 4 पावलं दूरच राहत असे. मला त्यांच्या गोष्टीत रस वाटत नसे. पण त्या 1,000 रुपयांची मालकी माझ्याकडे आल्यापासून मला काही निराळच वाटू लागलं होतं. 4 चौघे भाविक श्रोते जमवून ते सांगू लागत की अमकं कुळ नाठाळ आहे, तमका शिरजोरी करतो, अमक्या एकाला मी असा इंगा दाखवला म्हणता. तेव्हा मी सुद्धा त्यांच्यात सुरात सूर मिसळून म्हणू लागलो होतो, सगळीकडे एकच तरा. आमच्या पण एका कुळानं गेल्या 2 वर्षात व्याजाची एक पै सुद्धा दिली नाही. आणि ही गोष्ट खरी होती. जनुभाऊनी गेली 2 वर्ष मला तोंड सुद्धा दाखवलं नव्हतं. पण खरं सांगायचं म्हणजे मी ती गोष्ट विशेषशी मनावरही घेतली नव्हती. त्या पैशाचा लोभ अजून मला जडावा तितका जडला नव्हता. माझा मुलगा श्रीधर मात्र त्या बाबतीत उदासीन नसे. जनुभाऊंचं नाव निघालं की तो अस्वस्थ होत असे. किंबहुना तोच ती गोष्ट वारंवार उकरून काढीत असे असं म्हटलं तरी चालेल. श्रीधरच्या अंगात नुकताच कर्तेपणा येऊ लागला होता. पण विचार अजून कडक होते. बुद्धीची धार बोथटवून तिला अजून व्यावहारिकपणा आला नव्हता. आपल्या हक्काचं असेल ते बिनतक्रार आपल्याला मिळावं असं त्याला वाटे. त्यात कोणी अडथळा आणला की त्याचं रक्त तापत असे. त्यामुळेच जनुभाऊंच्याबद्दल तो पुष्कळ वेळा वेडंवाकडं बोले. मला ते न आवडून मी एक दिवस त्याला म्हटलं, असं काय बरवळतोस वेड्यासारखा? 2 वर्षाचं व्याज दिलं नाही म्हणून तू त्याला लबाड ठरवू नकोस. संसारातल्या अडीअडचणींची अजून तुला कल्पना नाही. उत्पन्न असूनही माणूस कित्येक वेळा तांबड्या पैशाला महाग होतो. बाबा रे, कर्ज कोणी सुखानं ठेवीत नाही. कर्जाचं ओझं नुसतं जडच नव्हे तर टोचणारंही असतं. निरुपाय म्हणून माणूस ते शिरावर वागवतो. जनुभाऊंची अशी काहीतरी ओढाताण झाली असली पाहिजे, नाहीतर त्यांनी आपले पैसे ठेवले नसते. तो भला माणूस आहे असं मी ऐकतो. लोक त्याची दानत वाखाणतात. तुम्हाला सगळेच धर्मराजाचे अवतार वाटतात. तुम्ही आपल्यावरून जगाची पारख करता. तुम्हाला लोक लुबाडतात ते यामुळेच. यानं 5 त्यानं 10 असे वाड्यावरच्या कुळवाड्याने तुमचे किती रुपये बुडवले असतील याचा कधी हिशोब काढला आहे का तुम्ही? नाही काढला. कारण मी ते पैसे कर्जावर दिलेलेच नव्हते. ती माझी सावकारी नव्हती. ऐन मध्यरात्रीसुद्धा माझ्या हाकेला ओढ देणाऱ्या गरीब कुळवाड्यांना त्यांच्या कठीण प्रसंगी केलेली ती अल्पस्वल्प परतफेड होती. ते परत देण्याच्या उद्देशाने पैसे मागत होते. मी ते परत येणार नाहीत या खात्रीनं देत होतो. संसारातला जमाखर्च मी एका निराळ्या पद्धतीनं मांडतो. त्याचं रहस्य तुला कळायचं नाही. तू थोडासा आजोबांच्या वर गेला आहेस. श्रीधर त्यावर काही बोलला नाही. कसल्या तरी कामाचं निमित्त करून तो माझ्यापुढून निघून गेला. ते पैसे वसूल करण्यासाठी तो धडपडू लागला. त्याची आई त्याला या कामी उत्तेजन देत होती, कारण ते पैसे तिच्या बापाचे होते. त्यानं जनुभाऊंना प्रथम निरोप पाठवले, नंतर पत्र धाडली, विनवणी, सामोपचार, खडसावणी आणि शेवटी कायद्याची धमकी अशी त्या पत्रातील मजकुराची चढती भाजणी होती. पण जनुभाऊंना एकही मात्रा लागू पडली नाही असा त्याला अनुभव आला. शेवटी तो जातीने तिथे जाऊन आला. त्याच्या मुद्रेवरूनच मी ताडलं की तो हात हलवीत परत आला आहे.
पण जिज्ञासा स्वस्त बसू देईना म्हणून मी त्याला विचारलं, काय रे, भेटले का जनुभाऊ? तो कसला भेटतोय? मला पाहून लपला असेल कुठेतरी. त्याचे थोरले चिरंजीव भेटले. अजब वल्ली आहे ती. मी व्याजाचा विषय काढताच तो हसायलाच लागला. मी म्हटलं, हसता काय असे? तर मला सांगतो, हसू नको तर काय करू? अहो, रक्कम ती केवढी, तिचं व्याज ते किती, आणि तुम्ही त्याच्यासाठी एवढा हेलपाटा घातलात तो काय? काळीच घट्ट ठेवा बरं. तुमचे पैसे अगदी तुमच्या पेटीच्या आतल्या कप्प्यात आहेत असं समजा. गुदामात 50 खंडी काजू खरेदी करून ठेवल्या आहेत. थोडा भाव वाढतो का वाट पाहतो आहे. कालच पणजीला जाऊन आलो. तिथला भिकादास शेठ ऐकून माहीत आहे ना, केवढी पेढी आहे त्याची. लाखो रुपयाचा व्यापार करतो. माझा अगदी जानी दोस्त मला म्हणाला की सखाराम शेठ, 15 दिवसात काजूचा भाव तेजीत येणार आहे. एवढ्यात माल काढू नका. जाऊ द्या, तुम्हाला नाही कळायच्या त्या व्यापारातल्या गोष्टी. तुम्ही पैसा याची गाठ घालीत बसणार आणि 2 दिवस कोणाकडे 4 पैसे थकले. अहो महाराज, 2 दिवस नाही, 2 वर्ष झाली या गोष्टीला. माझे आजोबा वारल्यापासून तुम्ही एक छदाम दाखवला नाही आम्हाला. मी मध्येच म्हणालो. कसल्या क्षुल्लक गोष्टी घेऊन बसलात श्रीधर पंत? आमच्याजवळ पैसे नाहीत म्हणून का तुमचं कर्ज ठेवलं आहे आम्ही? 100-100च्या 10 नोटा फेकल्या की खलास. मग तुम्ही कोण आणि आम्ही कोण? पण म्हटलं, तुम्हाला 4 पैसे व्याजाचे मिळतात तर मिळू द्या. तेवढ्यानं काय होणार आहे आमचं? बरं, तर मी आता निरोप घेतो. मला ताबडतोब साखळीला गेलं पाहिजे. तिथे माझ्या मालाची होडी येणार आहे आज. एका व्यापाऱ्याला 100 पोती मूग द्यायचे कबूल केले आहेत. तुम्ही दुपारी जेवा आणि निर्धास्तपणे घरी जा. तुमचे पैसे घरी चालत येतील बरं. श्रीधरनं चिडक्या शब्दातच ही सगळी हकीकत सांगितली. जनुभाऊंचा मुलगा पक्का थापाड्या असल्या पाहिजे हे मला तेवढ्यावरूनच समजलं. अरे हरामा, असे माझ्या तोंडून चटकन शब्द बाहेर पडले. पोरासारखाच जर बाप असेल तर त्याची स्वतः जाऊन चांगलीच हजेरी घेतली पाहिजे असं मी मनाशीच ठरवलं. पण राहून राहून माझं मन सांगे की जनुभाऊ शहाजोग आहे. माझ्या सासऱ्यासारख्या संशयानं पछाडलेल्या आणि बापावर सुद्धा विश्वास न ठेवणाऱ्या महाभागानं ज्या अर्थी बोटभर चिठ्ठीसुद्धा लिहून न घेता जनुभाऊला 1000 रुपये दिले, त्या अर्थी तो इब्रतदार आणि वचनाचा धड असलाच पाहिजे. पण मनाची ही ग्वाही विचारात घेण्याच्या परिस्थितीत मी नव्हतो. खरं म्हणजे मला खूपच राग आला होता. जनुभाऊनं 4 संतापाचे शब्द बोलल्याशिवाय तो शमणार नव्हता. वेळेवर व्याजसुद्धा द्यायचं नाही आणि वर मिजाज दाखवायची, हा कुठला नाही? भेटू दे तर खरा, मग सांगतो त्याला काय ते. अशा विचारांनी संतप्त होऊनच मी एके दिवशी सूर्यास्ताच्या सुमारास जनुभाऊच्या ओटीवर चढलो. आई, हे बघ ग, कोण मामा आले आहे, असं म्हणत एक 6-7 वर्षाचा मुलगा घरात पळाला. जा, त्यांना बसायला शेंद्री दे, आतून आवाज आला. मुलानं बाहेर येऊन चटई पसरली. गृहिणीने दारातून डोकावून मला बसा म्हटलं. मी बसण्याच्या बेतात होतो इतक्यात तिची दृष्टी माझ्या पायांकडे गेली. मी उन्हातून 4 कोस चालत आलो होतो आणि माझ्या पायावर तांबड्या धुळीचा थर साचला होता. तिनं चटकन पाण्याचा तांब्या बाहेर आणून ठेवला. अंगणाच्या मेरेवर एक पाथर होती. तिच्यावर उभा राहून मी जेव्हा ते कडक पाणी पायावर ओतलं तेव्हा त्याच्या स्पर्शानं माझे पाय अत्यंत सुखावले. वाटचालीचे श्रम एका क्षणात दूर झाले. पाय पुसून भिंतीला टेकून बसल्यावर, कुठून आलात असं तिनं मला विचारलं. सत्रीहून, एवढंच मी उत्तर दिलं. तिने पुढे नाव गाव विचारण्याचा चौकसपणा दाखवला नाही. हातात चरवी घेऊन गोठ्याकडे जात असताना ती मला म्हणाली, 10 मिनटं थांबाल ना, गोठ्यात म्हैस आली आहे, धार काढते अन ताज्या दुधाचा चहा करून देते. मी सहर्ष बरं आहे असं म्हटलं. खरं म्हणजे मला यावेळी काहीतरी गरम पेय हवंच होतं. माझा कोरडा घसा त्यासाठी आतुर झाला होता. त्यातून ताज्या दुधाचा चहा म्हणजे अयम विशेषः. थोड्याच वेळात चहाचा कप माझ्यापुढे आला आणि माझा तृषित आत्मा शांत झाला. क्रोधाची भावनाही थोडी सौम्य झाली. पाहुणा वस्तीला राहणार आहे हे तिनं ताडलं असावं, कारण दारापुढच्या झाडावरची एक मोठी हिरवी पपई तोडून ती ओटीवरच भाजी चिरीत बसली. विडीवर पपई कोचताना तिच्या बांगड्या किणकिण वाजत होत्या. मला आपलं सहज वाटलं की त्या काचेच्या बांगड्यात 2-2 सोन्याच्या बांगड्या असत्या तर तिच्यात गोंडस हाताला फारच खुलून दिसल्या असत्या. पण तिच्या गळ्यातही मंगळसूत्रापासून काही नाही आणि लुगड्याला सुद्धा 1-2 ठिकाणी ठिगळं आहेत. हे जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला कसंच वाटलं. पण काय असेल ते असो, ती बाई अंगाखांद्यावर काही नसूनही भरल्यासारखी वाटत होती. तिची प्रसन्न मुद्रा हे एकच त्याला कारण असावं. तिच्या तोंडात सगळे दातही नव्हते, पण जे होते ते इतके स्वच्छ होते की हसताना तिच्या सावळ्या मुखावर शुभ्र प्रभा पसरल्याचा भास होई.
हातानं काम चालू असताना मधून मधून काहीतरी विषय काढून ती माझ्याशी बोलत होती. त्या बोलण्यात अहंकाराचा किंवा आढ्यतेचा वास सुद्धा नव्हता. तिच्या मुलाचा, सखारामाचा दंभ आणि दर्प ह्या आईचा अंश नव्हे असं मला वाटल्या वाचून राहिलं नाही. तिच्या संभाषणाचा हेतू मला एकलकोंडा वाटू नये हा होता. हे मी ताडलं. मधून ती आपल्या मुलाला मामानं सुपारी दे, आणखी काहीतरी दे असं सांगत होती. तिच्या तोंडून निघणारा मामा हा शब्द माझ्या हृदयात कसल्या तरी संवेदना उत्पन्न करीत होता. माझं नावगाव तिला माहीत नव्हतं. मी तिच्या नवऱ्याचा सावकार आहे हे तिला समजलं नव्हतं. आपल्या घरी वस्तीला आलेला एक माणूस या भावनेनंच ती माझा असा मधुर सत्कार करीत होती. आणि याचं प्रत्यंतर मला थोड्याच वेळात आलं. डोक्यावर केळ्यांच्या घडाचे हारे वाहून घामाघूम झालेले 4 कुडवाळी तिथे आले आणि त्या अंगणात त्यांनी आपली ओझी उतरवली. माझ्याप्रमाणेच तेही रात्री तिथेच मुक्काम करणार होते. मांडवाखाली शेकोटीच्या भोवती झोपणार होते आणि पहाटे उठून साखळीच्या बाजाराला जाणार होते. हे तिनंच मला सांगितलं. ते त्यांचं मधलं पेणं होतं. जनुभाऊंच्या बायकोनं माझ्या इतक्याच आस्तेवाईकपणे त्यांचीही चौकशी केली. त्यांच्या मुलाबाळांची खबर विचारली. गुळ पाणी प्यायला दिलं. थंडीचे दिवस होते तरी त्या गुळाच्या गोडीवर एकमेकानं तांब्या पाणी घोटलं. जनुभाऊ कुठे गेले आहेत या एकाच्या प्रश्नाला फोंड्याला गेले आहेत, रात्री परत येतील असं तिनं उत्तर दिलं. त्या कुडवाळ्याच्या आधी वस्तुतः तो प्रश्न मीच विचारायला हवा होता, पण तिच्याशी गोष्टी बोलण्यात रंगून गेल्यामुळे मला त्याची विस्मृती झाली होती. पण तिच्या उत्तरावरून मला मात्र वाटलं गृहस्थ मोठा अंतर्ध्यानी असला पाहिजे. नेमका मी यायच्या दिवशीच परगावी निघून गेला. रात्री घरी आला नाही तर मग उद्या राहायचं. किती दिवस मोडले तरी आता व्याज घेतल्याशिवाय परत नाहीच जायचं. पाहू तरी किती दिवस झुलवतो ते. इतक्यात चर्र असा वाहनांचा आवाज अंगणात ऐकू आला. अंधुक होणाऱ्या संधीप्रकाशातून एक व्यक्ती ओटीवर चढली. आणखी पाहुणा असेल अशी मला शंका आली, पण तो पाहुणा नसून घरधनी होता. जनुभाऊ आलेले पाहून माझा अर्धा जीव खाली पडला. डोक्यावरचं ओझं जेव्हा त्यांनी उभ्यानंच खाली टाकलं तेव्हा त्यातून 10-20 जोंधळ्याचे दाणे बाहेर उडाले. कमीत कमी 5 पाहिले तरी ते दाणे असावे असा मी तर्क केला. मी मनात म्हटलं की गृहस्थ मोठा कष्टाळू दिसतो. मी तर स्वतःच्या डोक्यावरून एवढं ओझं आणलं नसतं. कमरेभोवती घट्ट लपेटून बांधलेलं धोतर सोडीत असता ते माझ्याकडे पाहून हसले. मला पाहून त्यांना आनंद झाल्याचं दिसलं. आलात, बरं झालं असं म्हणून दारात उभ्या असलेल्या पत्नीला ते सांगू लागले. अगं यांना ओळखलंस का? हे बाळम भटजीचे जावई, आपले नवे सावकार. मला तो सावकार शब्द कसाचाच वाटला. मी म्हटलं, माझी अशी ओळख करून देऊ नका जनुभाऊ. तुमच्या धाकट्या मुलांना मी येतात मामा आले म्हणून वर्दी पोचवली होती. देण्याघेण्याचा व्यवहार संपला की सावकारीचं नातं खुंटतं. मामाचं नातं हे निरपेक्ष नातं आहे. तेच मला अधिक आवडलं. तो बेटा सगळ्यांनाच मामा म्हणतो. कुणी चिमूटभर खाऊ हातावर ठेवील या आशेवर तो सगळ्यांचीच मामाचं नातं जोडतो. नकळत माझ्या मनावर हा एक प्रहार झाला. त्या भाबड्या पोराची माझ्या आशा माझ्याकडून पूर्ण झाली नव्हती. पैशाचे फुटाणेसुद्धा त्याच्यासाठी मी आणले नव्हते. तो बराच वेळ माझ्या भोवती घुटमळत होता. त्याचं रहस्य मला आता समजलं. शर्मेनं माझा जीव विरघळला. दुसऱ्याच्या घरी जाताना मी आजवर खाऊचा पुडा खिशात ठेवायला कधी विसरलो नव्हतो. मग आजच का मी असा उपटसुंभासारखा वागलो? कारण आज माझी भावना वेगळी होती. मी इथं पाहुणा म्हणून आलो नव्हतो तर कुळाकडे पैसे वसूल करायला धनको म्हणून आलो होतो. घरून निघताना माझी माणुसकी शाबूत नव्हती. थोड्या वेळानं जनुभाऊ हातपाय धुवून आले व आम्ही जेवायला बसलो. जेवताना मी सहज म्हटलं, तुमच्या घरी पाहुण्याची बरीच ये जा दिसते. त्यावर वाढता जनुभाऊची बायको म्हणाली, वाडवडिलांची पुण्याई आहे म्हणून कोणीतरी टेकतं येऊन ओसरीवर. असल्या गोष्टीला पुण्याई कशाला हवी? शीत असली की भूतं जमतात हवी तेवढी. मी म्हटलं. यावर काहीतरी बोलण्यासाठी म्हणून तिचे गोठ हल्ले, पण तिने शब्द आवरले. मी आचवायला बाहेर येतो तो त्या कुडवाळ्याचं जेवण आटोपलं होतं. बाकीचे पाटावर हात धुवायला गेले होते आणि एक जण वाळलेल्या केळीच्या पानात तंबाखू घालून विडी बळीत होता. मी त्याला विचारलं, काय रे, झालं का जेवण? खाल्ली दादा भाकर आणि वर आईनं वाढलेली पेज प्यालो. आईच्या हातची पेज म्हणजे सर्वांगी तेज. किती गोरगरिबांच्या तोंडात आईचा हात गेला असेल त्याची गणती देवानच ठेवायची. या अंगणात माझ्यासारखे शेकडो कुडवाळी कित्येक वेळा वस्ती करून गेले असतील. वाटेवरचं घर आणि भांगराची माणसं. मग काय विचारायला हवं? असं वाटतं की मरावं या आईच्या पोटी जलम घ्यावा. ओटीवर माझ्या शेजारी जनुभाऊंनी आपलं हांतरून घातलं. ते कुडवाळी तर केव्हा झोपी गेले होते.
मी नुसता पडलो होतो आणि जनुभाऊंकडे पैशाची गोष्ट कशी काढावी याचा विचार करीत होतो. पण मला विचारावं लागलं नाही. सगळीकडे सामसूम झालेले पाहून जनुभाऊंनीच तो विषय काढला. तुम्ही व्याज देण्यासाठी आला असाल, बरोबर आहे का? येऊ नये तुम्ही? गेली 2 वर्ष माझ्याकडून काहीच पोचलं नाही तुम्हाला. तुमचे निरोप आले, पत्र आली, तुमचा मुलगासुद्धा येऊन गेल्याचं कळलं. पण काय करू, कसलाच उपाय नाही चालला नाही माझा. नाहीतर तुम्हाला हेलपाटा दिला नसता. हल्ली माझी ग्रहदशा फिरली आहे. करावं ते अंगलट येतं. मनात योजावं त्याच्या उलट होतं. आकाशातल्या ग्रहाऐवजी घरातलंच एक खलग्रह मला पिडू लागला आहे. गृहच्छिद्र कोणाला सांगू नयेत म्हणतात, पण तुमच्यापासून कशाला चोरून ठेवू? एवढं बोलून जनुभाऊ थोडा वेळ घुटमळले. मीही ते काय सांगणार आहे ते ऐकण्यासाठी उत्सुक होऊन उठून बसलो. त्यांनी बिडीचा एक लांब झुरका घेतला, तोंड वर करून धूर हवेत सोडून दिला आणि ते सांगू लागले. 6 महिन्यापूर्वीची गोष्ट. रुपयाला रुपया गाठवून मी 100ची रक्कम तयार केली होती. दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे यायचं ठरवूनही टाकलं होतं. म्हटलं तेवढं तरी तुमच्या हाती लागू दे. पण शेजारच्या गावचा एक गृहस्थ त्याच दिवशी संध्याकाळी आमच्याकडे आला. आमच्याच नातातला होता तो. सखारामनं त्याच्या काजू खरेदी केल्या होत्या आणि 8 दिवस पैसे देतो असं सांगून तो माल घेऊन आला होता. सगळीकडे जे करतो तेच त्यानं याच्याशीही केलं. नुसत्या थापा आणि भपका. वचनाला जागायचं हे तो कधी शिकलाच नाही आणि यालाच तो व्यापारी शहाणपण असं समजतो. त्या गृहस्थानं 2 महिने वाट पाहिली तरी सखारामचा पत्ता नाही. शेवटी तो उठून सरळ माझ्याकडे आला. येऊन अध्धा बोलू लागला. साखळीच्या भरलेल्या बाजारात त्याचा कोट फाडीन, 4 लोकांना त्याच्या तोंडावर थुंकायला लावीन, 1 ना 2 तोंडाला येईल ते बडबडला. मला वाईट वाटलं, पण करायचं काय? आपलाच दाम खोटा, तिथे दुसऱ्याचा काय दोष? सखारामानं तुम्ही काय ते पाहून घ्या, मी या व्यवहाराला जबाबदार नाही असं सांगून त्याला वाटेला लावावं असं एकदा मनात आलं. पण दुसऱ्या क्षणी विचार बदलला. त्याचं म्हणणं रास्त होतं आणि शिवाय तो बोलल्याप्रमाणे करायला चुकला नसता. तसं काही झालं असतं म्हणजे पोराबरोबरच माझीही अब्रू गेली असती ना. घराण्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी मी हाडाची काडं केली ती एवढ्याशा गोष्टीनं घालवायला माझं मन तयार होईना. मी मुकाट्याने उठून घरात गेलो, पेटी उघडली आणि त्या 100 रुपयातून 5ची नोट बाजूला काढून ठेवली आणि उरलेले 95 रुपये आणून त्याला दिले. इतकेच नव्हे तर मुलाचा शहाजोगपणा त्याला पटवण्यासाठी वर धादांत खोटं बोललो. उगाच एवढं आकांड तांडव केलं तुम्ही. 95 रुपयांसाठी काही आम्ही पळून जात नव्हतो. सखाराम मध्यंतरी आजारी पडला म्हणून त्याला तुमच्याकडे येता आलं नाही. परवा गावाला जाताना तो हे पैसे मजकडे ठेवून गेला होता. मी उद्या परवाच आणून तुम्हाला देणार होतो. व्यवहारात असं होतं कित्येक वेळा, पण माणसानं मनाचा असा तोल सोडून शिवीगाळीवर येता कामा नये. थप्पड मारल्यागत तोंड झालं त्याचं. मान खाली घालून तो निघून गेला. एवढी मोठी लढाई मारल्याचा हर्ष मला झाला, पण लगेच तुमची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली आणि त्या हर्षावर विरजण पडलं. हे 100 रुपये तर गेलेच होते आणि 4 महिन्यांनी आणखी 100 रुपये द्यावे लागणार होते. मिळून झाले 200. ही रक्कम आता कशी द्यायची या काळजीनं मला घेरलं. आता हे पैसे मुद्दलात जमा होतील आणि 1000च्या ऐवजी 1200वर व्याज भरावं लागेल या भीतीनं काळीत चरकलं. पण बाण हातातून सुटल्यावर हळूहळून काय उपयोग? पुत्रमोह म्हणतात तो हा. आजवर त्याच्या असे अनेक उचापती मी निस्तारल्या आहेत. प्रत्येक वेळी मी म्हणत आलो आहे की यापुढे पोराच्या भानगडीत पडायचं नाही. तो जाणे आणि त्याचं कर्म जाणे. पाप त्यानं करायचं आणि प्रायश्चित्त मी घ्यावं हा कुठला न्याय? आणि अशा रीतीने मी किती दिवस त्याला पुरा पडणार? कधीतरी तो माणसातून उठणारच आहे. मग आजच त्याचा संबंध तोडला तर काय बिघडलं? त्यामुळे कुटुंबाची वाताहत होते ती तरी थांबेल. पण कोणी त्याचा घेणेकरी आला की हे विचार कुठल्या कुठे जातात. वाटतं की पोराची आणखी एक वेळ पत वाचवावी. या गोष्टीला दुसरंही एक कारण आहे. मी कठोर झालो असतो, पण त्याची नाचक्की होण्याचा प्रसंग आला की बायकोचा जीव कासावीस होतो. तिचं आईचं आतडं तुटायला लागतं. ती काही बोलत नाही, पण डोळ्यातून पाणी गाळीत बसते आणि तिची म्लान मुद्रा पाहिली की माझा जीव व्याकुळ होतो. असा विपरीत झाला आहे आमचा संसार. धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं. अशा विचित्र परिस्थितीत सापडलो आहे मी. मुलगा विचारीपणानं संसार करून माझ्या शिरावरचा भार हलका करील ही माझी आशा आता संपली आहे. मी खाली खाली जात चाललो आहे. नवे नवे खड्डे पडत आहेत आणि ते भरून काढायला माझे हे जर्जर हात आता असमर्थ आहेत. देह थकत चालला आहे. मनाला ही अशी कीड लागली आहे. खरं सांगायचं म्हणजे गोपाळराव, तुमचं कर्ज माझ्या हातून आता फिटण्याची शक्यता दिसत नाही. मला एकदम धक्काच बसला ते ऐकून.
मी आलो होतो व्याज वसूल करण्यासाठी, पण व्याजच नव्हे तर मुद्दलसुद्धा बुडवायची तयारी केली होती या गृहस्थानं. हा चांगला शहाजोगपणा. मोठा वस्ताद प्राणी दिसतो, मी मनात म्हटलं. आता खवळलेला राग आवरून धरायला मला बरेच सायास पडले. मनाला थोडं शांत केल्यावर मी जनुभाऊंच्या भूमिकेशी समरस होऊन त्यांच्या दृष्टीने विचार करू लागलो. ते बोलले होते त्यातलं अक्षरनक्षर सत्य होतं. माझं कर्ज बुडवावं अशी त्यांची इच्छा आहे असं मी कसं म्हणू? त्यांनी फक्त आपली असमर्थता प्रकट केली. आणि ही गोष्ट खोटी आहे का? वार्धक्याची चिन्ह त्यांच्या देहावर उमटली आहेत. आणि किती दिवस कष्ट करायचे यांनी? ज्या पोराने आता संसाराचा भार शिरावर घ्यायचा, त्यानंच जर अशी दिवाळखोरी आरंभली तर बिचाऱ्या बापानं तरी काय करायचं? जनुभाऊनी माझ्याशी मन मोकळं केलं होतं. हृदयावरच्या सर्व जखमा उघडून दाखवल्या होत्या. अशा स्थितीत त्यानं दुरुत्तर बोलणं किंवा सावकारपणाच्या घमेंडीनं त्यांच्याशी कठोर होणं म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं होतं. शिवाय माझ्या तोंडून वाकडा शब्द गेला अथवा मी सहानुभूती शून्यता दाखवली तर जनुभाऊंची बायको माझी काय किंमत करील याची मला भीती वाटत होती. तिच्या औदार्याने आणि सौजन्याने मी भारलो होतो का कोण जाणे, पण तिला दुखवलं तर माझं कल्याण होणार नाही असं माझं अंतर्मन मला जाणीव देऊ लागलं होतं. त्या मुलाच्या तोंडचे मामा हे गोड शब्द माझ्या कानात घुमत होते. मामा म्हणजे आईचा भाऊ नव्हे का? अन भावानं बहिणीची लाज राखायची का? पण 1,000 रुपयावर एकाएकी पाणी सोडणं हेही माझ्या जीवावर आलं. तसं केलं असतं तर मुलानं मला वेड्यात काढलं असतं. बायको धुसफुसली असती. मला काहीच निर्णय करता येईना. मनाच्या पिंजोळ्या होण्याची वेळ आली. शेवटी मी त्यांना विचारलं, आता याला तोड काय? जनुभाऊ थोडा वेळ थांबले. त्याने आवंढा गिळाल्यासारखं केलं आणि म्हटलं, याला एकच तोड आहे. हे समोर दिसणारं माझं कुळाघर. हे तुम्ही घ्या आणि मला या पापातून मुक्त करा. लढाईचे दिवस आहेत. जमिनीचा भाव वाढला आहे. 4 जाणत्या लोकांच्या विचारानं त्याची किंमत ठरवा. व्याजासह 1,200 रुपये तुमचे कापून घ्या. उरतील ते माझ्या हवाली करा. तुम्ही मोकळे आणि मीही मोकळा. मी आनंदाने तयार आहे या गोष्टीला. पण ठिकाण अडचं गेल्यावर तुम्ही काय करणार? खाणार काय आणि राहणार कुठे? काय ठरवलं आहे तुम्ही? मी विचारलं. एकदा हे घर सुटलं की 10 दिशा मला मोकळ्या आहेत. जिथे जाईन तेच माझं घर. कोण गुळाभर अन्न घालील तोच मायबाप. पंढरीला सगळ्या संतांनी माहेर म्हटले आहे ना, तिथे जाऊन मला विठाई माऊलीच्या चरणांचा आसरा घेता येणार नाही का? जनुभाऊंचे हे शब्द माझ्या जिव्हारी लागले. कर्ज फेडण्याचा त्यांचा उपाय बिनतोड होता, पण तो आत्मघातकी होता. मला कसंच वाटलं ते ऐकून. मी त्यांना निग्रहानं म्हटलं, जनुभाऊ, ठिकाण विकण्याचा वेडेपणा तुम्ही करू नका. आणि ते विकत घेण्याचा निर्दयपणा मी करणार नाही. हातची जमीन गेली, सत्तेच्या घरातून उठावा झाला की जन्मभर लाचारीने दिवस काढावे लागतील तुम्हाला. स्थान नाही, त्याला मान नाही. या 1,000 रुपयांवाचून माझी चूल अडलेली नाही. मला देवानं माझ्या कुटुंबापुरतं भरपूर दिलं आहे. तुमची दानच चांगली आहे, एवढंच मला पुरे. खरं म्हणजे हे पैसे माझे नाहीच आहेत. कायद्याने जरी ते माझ्या वाट्याला आले असले तरी ते वसूल करताना मला माणुसकी विसरता कामा नये. सगळ्या गोष्टींचा विचार करता तुम्ही मला 1 पैसाही देऊ नका. तुमचं देणं फिटलं असं मी म्हणू शकेन, पण तो तुमच्या गृहस्थी बाण्याचा अपमान होईल. तुम्हाला मी भीक घातल्यासारखं वाटेल, म्हणून तसं म्हणत नाही. हे पैसे तुम्ही तुमच्या सवडीनं हाताशी येतील तसतसे मला द्या. जे द्याल ते मी मुदलातून फिटले असं समजेन. व्याज घेणार नाही आणि तुमच्या दारी धनको म्हणून कधीही पाऊल ठेवणार नाही. आल्या गेल्याचं विश्रांतीस्थान अन गोरगरिबांना अन्नपाणी मिळणारं हे वाटेवरचं नानतं घर जर मी मोडलं. माझं हे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच गोपाळराव म्हणून जनुभाऊनी मला मिठी मारली. त्याच क्षणी दाराआडून एक हुंदका ऐकू आला. उभ्या जन्मात मला अशी सहानुभूती कुठे लाभली नाही हो, म्हणून जनुभाऊनी गंगा यमुना वाहवल्या. त्यानंतर कोणीच काही बोलू शकलं नाही. मी स्वस्थ अंथरुणावर पडून राहिलो. पण मध्यरात्र झाली तरी मला झोप येईना. माझं मन हलकं झालं होतं आणि कुठल्या तरी उंच वातावरणात तरंगत होतं. पहाटेच्या पहिल्या प्रहरी माझा डोळा लागला. तो सूर्योदयापर्यंत मी जागा होऊ शकलो नाही. चहा झाला आहे, उठा लवकर म्हणून जनुभाऊनी मला उठवलं. चहा घेतल्यावर मी उठलो आणि घरी जाण्यासाठी रुमाल बांधला. अंगात कोट चढवला आणि खिशात चंची कोंबून मी जेव्हा निरोप घेण्यासाठी घरात गेलो तेव्हा जनुभाऊनी कागदात गुंडाळलेलं एक पुडकं माझ्या हातात आणून दिलं. मुलांना खाऊ म्हणून फणसपोळी बांधून दिली असेल अशा कल्पनेनं मी ते खिशात घातलं. खिशात ठेवायच्या आधी उघडून पहा, जनुभाऊ म्हणाले. उत्सुकतेने उघडून पाहतो तो 10-10च्या नोटांचा कवळा. मोजून घ्या. 1,000 पुरते आहेत. व्याजाचे 200 राहतात ते आता पुढच्या वर्षी.
मी विस्मयाने वेडा झाल्यासारखा जनुभाऊंकडे पाहतच राहिलो. हा गृहस्थ रात्री काय बोलला आणि सकाळी हे काय करतोय याचा मला उलगडा होईना. माझ्या हातातून ते पुडकं गळून पडण्याच्या बेतात आलं. असे भांबावू नका गोपाळराव, मला क्षमा करा. काल मी तुमची थोडीशी परीक्षा पाहिली. मी रात्री बोललो त्या सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या. आपल्या हातून कर्ज फिटणार नाही, मोकळ्या जीवाचं मरण मला लाभणार नाही असं मला हल्ली वाटू लागलं होतं. पण यावर्षी दैवानं मला हात दिला. जन्मात कधी ऐकला नव्हता तो भाव यंदा सुपारीला आला. लढाई माझ्या पथ्यावर पडली. 25 रुपये मनाप्रमाणे 2 खंडी सुपारीचे 1,000 रुपये कालच फोंड्याच्या व्यापाऱ्याकडून घेतले. हातात पडताच ठरवलं की तुमचं देणं फेडून टाकायचं. यातली एक पैही घरात ठेवायची नाही. ऋणमुक्त होण्याच्या आनंदात घरी येत असता ते 5 पायली जोंधळ्याचं ओझं मुळीसुद्धा जड वाटलं नाही मला. घरी येतो तर तुम्ही आलेले आहात. तुम्हाला पाहून मला आनंद झाला. मनात वाटलं की तिथी आणि भट यांचा मेळ जमला. लगेच रक्कम तुमच्या पदरात घालणार होतो. पण एकाएकी विचार स्फुरला की तसं करायच्या आधी तुमची थोडीशी पारख करावी. अंतरीच्या भावना जरा चाचपून पाहाव्या. ऋणको हा ऋण काढतो त्याचवेळी माणुसकीला मुकतो. पण धनकोची माणुसकी तरी एखाद्या वेळी कसाला लागायलाच हवी की नाही. असली चमत्कारिक उर्मी माझ्या मनात यायला एक कारण होतं. तुमचे सासरे बाळम भटजी हे आमचे उपाध्ये. गृहस्थ एरवी लाख माणूस. आपल्या यजमानपणाचा विलक्षण अभिमानही होता त्यांना. निगर्वी आणि बोला चालायला अगळपगळ. यजमानाच्या घरचा केर काढायची सुद्धा वेळी प्रसंगी तयारी. पण पैशाचा प्रश्न आला की मग ते कोणाला ओळखीत नसत. पैसा हे त्यांचं वर्म होतं आणि त्याला जरासा धक्का लागला तरी ते चवताळून उठत. एका महान आपत्तीच्या प्रसंगी मी त्यांच्याकडून कर्ज घेतलं. दर शेकडा 10 रुपये व्याज ठरलं. पौष पौर्णिमा ही व्याज देण्याची तिथी निश्चित झाली. बाळम भटजी जगात कुठेही असले तरी त्या तिथीला नेमके आमच्या घरी ते हजर राहायचे. एकाही वर्षी ते नियमाला चुकले नाहीत. मीही प्रथम 4-5 वर्षे न चुकता व्याज देऊन त्यांची पाठवणी केली. पण पुढे सुपारीचा भाव घटला. घरात खाणारी तोंडं वाढली. त्यामुळे माझी ओढाताण होऊ लागली. पण माझ्या परिस्थितीची त्यांना पर्वा नव्हती. एका वर्षी त्या तिथीला माझ्याकडे पैसे जमले नाहीत तर त्यांनी माझ्या दारात भर 12 वाजता स्वतःला गळफास लावून घेण्यापर्यंत पाळी आणली. माझे उपाध्ये बाळम भटजी ते हेच का असा मला त्या दिवशी भ्रम पडला. त्यांची ती त्यावेळची भेसूर मुद्रा आठवली की अजूनही माझे हातपाय लटपटतात. त्या दिवसापासून कानाला खडा लावून घेतला. पौष पौर्णिमेला अन्य मार्गाने पैसे जमणार नाही असं वाटलं की घरातला एखादा दागिना विकून गाठ तयार ठेवायची. अशा रीतीने बायको लंकेची पार्वती बनली. सोनं नाणं होतं ते व्याजापायी धुवून निघालं. 15 वर्षात 1500 रुपये व्याज देऊन बाळम भटजी निवर्तले. हल्ली त्यांना माझ्या ठिकाणाचा लोभ सुटला होता. तुमच्या हातून आता कर्ज फिटणं शक्य नाही तेव्हा तुम्ही आपलं ठिकाण माझ्या नावे करून द्या असं त्यांनी माझ्या मागं टुमणं लावलं होतं. पाहूया करूया म्हणून मी दिवसा ढकल करीत होतो. त्यांचेच तुम्ही जावई, त्यांच्या जिंदगीचे वारस, आमचे नवे सावकार. तेव्हा मी खाका वर केल्यावर तुमच्या रागाचा पारा किती चढतो आणि तुमच्याही मनात त्यांच्यासारखाच घर बुडवा लोभ आहे की काय हे मला पाहायचं होतं. तुम्ही रागवून दमदाटी करू लागला असता अथवा ठिकाणाचं नाव काढता तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असतं तर मी लगेच तुम्हाला म्हटलं असतं, महाराज समजली तुमची दानं, ही रक्कम मोजून घ्या, पावती द्या आणि वाट धरा. पण तुम्ही मला निराळाच अनुभव दिला. माझ्या कल्पनेच्या पलीकडे तुम्ही गेलात. तुम्ही माणूस आहात. देवानं तुम्हाला हृदय दिलं आहे आणि त्यात दयेचा पाझरही आहे. तुम्ही मला जिंकलत. कर्ज फिटलं तरी जन्माचं ऋणी करून ठेवलं. दुसऱ्याच्या परिस्थितीचा सहानुभूतीनं विचार करून त्याला दिलासा देणारे सज्जन जगात आहेत हे तुमच्यावरून मला पटलं. गोपाळराव, असेच मनाचे मोठे राहा. कधी काळी अंतःकरणाचा भार हलका करण्यासाठी तुम्हाला हाक मारली तर धावून या. जनुभाऊंना पुढे बोलवेना. मी तरी काय बोलणार होतो त्यावर. त्या पैशांचा मला त्यागही करता येईना अन स्वीकारही करवेना. कितीतरी वेळ पाणावलेल्या डोळ्यांनी आम्ही समोरासमोर उभे होतो. माझ्या हातातल्या त्या नोटांवरचे मुखवटे आपली काय वाट होणार याची प्रतीक्षा करत होते. माझा विजय होऊनही मी पराभूत झालो होतो. माझ्या सासऱ्याची ती वर्तणूक ऐकून माझ्या मनात शरम उत्पन्न झाली होती. त्यामुळे ते सगळे द्रव्य खिशात घालायला माझा हात धजेना. त्या पैशांच्या मागे असलेला कटू इतिहास मला तसं करू देईना. शेवटी मी त्यातले 500 रुपये मोजून वेगळे काढले आणि जनुभाऊंची बायको दाराशी उभी होती तिच्यापुढे नेऊन ठेवले. ताई, हे तुझ्या चोळी बांगडीसाठी तुला दिले आहे. धाकट्या भावाची ही प्रेमाची भाऊबीज अभेरू नकोस.
आणि तिच्या होकार नकाराची वाट न पाहता मी पाठ फिरवली अन अंगणाच्या पायऱ्या उतरून तडक